का हेही तुम्ही विचारून घ्या. आमच्या मनामध्ये एक आहे, या मतदारसंघामध्ये बागायती क्षेत्र वाढलं पाहिजे. त्याचं काय करावं लागेल आपल्याला? अनेक आपल्याला धरणं बांधावं लागतील, तलाव बांधावं लागतील. आपल्याला अशा पद्धतीने त्या ठिकाणी करावं लागेल. काही उद्योगधंदे जर आपल्याकडे आले तर प्रत्येक कुटुंबातला माणूस त्या ठिकाणी कामाला लागेल आणि त्याच्या खिशामध्ये 4 पैसे आपल्याला मिळतील. तुम्ही बघा बरं, मग वेगवेगळे इन्स्टिट्यूट आहेत का आपल्या भागांमध्ये? एक लातूरचं किंवा लातूर परिसराचं काही गावांचा जर आपण विचार केला, तशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये कोणी चांगली करण्याचा प्रयत्न केला का? एखादा छोटा प्रकल्प आणण्याचं काम केलं का? जेणेकरून 500, 1000, 2000 लोकांना काम. म्हणून आम्ही बालाजी पाटील खतगावकरांच्या मागे लागून त्यांना या ठिकाणी पण एक विनंती केलो. त्या माणसांमध्ये ताकद आहे. आता प्रोग्राम चालू झाला, माघार घेतलो. आता आम्हाला कुठंतरी आताशी चालू झाला प्रोग्राम मिळालेला आहे की खऱ्या अर्थानं आपला भाग सुजलाम सुफलाम होईल आणि परिवर्तन होईल. या अनुषंगानं माननीय बालाजी पाटील खतगावकराला आणलो. तिथे स्वीकार करा. मला नम्र विनंती करायची आहे तुम्हाला, गल्लत होऊ देऊ नका. या भागामध्ये कोणीच काम करू शकत नाही. आमचा दावा आहे, आम्ही सगळेच जवळ बसलेलो होतो. साधं तहसीलदारला फोन लावा म्हणजे ठीक आहे, मी उद्या लावतो म्हणतो. ते सगळं पाहिलं आहे. ते कोणाला माहिती नाही आणखी, आता हे नवीन आहेत. ते सगळं आमचं राजकारण, त्या सगळ्या शंकरराव चव्हाणपासून आम्ही राजकारणामध्ये होतो. माननीय चव्हाण साहेबांचे आम्ही पक्के समर्थक होतो. तुमच्या भागा ज्यावेळेस धोंडगे साहेब उभा टाकले होते, एका माझ्या मतदारसंघानं 12,500ची 37,000च्या लीडनं शंकरराव चव्हाण आले. त्याच्यामध्ये आमच्या एका भागानं 12,500ची लीड दिली. म्हणजे हे सगळं काय आहे, आपल्याला कुठंतरी चांगलं मिळालं आपल्याला समजत नाही. चुकीच्या रस्त्यानं जातो आपण. चूक फार लवकर म्हणजे माणसाला हे होते. चांगलं हे आपल्याला लक्षात येत नाही. आम्ही काय याला माझ्या मनामध्ये काय नव्हतं का? प्रत्येक माणसाला अपेक्षा असते, पण आम्ही का ते तिटकारलं? आम्हाला खऱ्या अर्थानं पोट तिडक हे आहे की या भागांचा विकास व्हावा म्हणून या माणसाला आणलेला आहे. आता मी काही जास्त बोलत नाही. तुमच्या गावाचं मतदान तुम्ही सगळं मुखेड तालुका बघितला, सगळ्याला बघितलं. मी फार अधिकृत बोलणारा माणूस आहे बरं का. आम्हाला कोणाची भीती नाही. कसं, आपण कोणाचं काही हेच नाही आणि कोणाला मदतच केलं असं ते कोणी आम्हाला मदत केली नाही. माझ्या समोर जर उभा टाकली विकासाच्या बाबतीत बोलायला, तर तुम्ही काय करा, तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्याची आमची विकासाची कुस्ती लावा. आम्ही जर हरलो, आजही फॉर्म 4 तारखेला वापस घ्यायला तयार. आम्ही दुसरं काही बोलणारे माणसं नाही बरं की. विकासाच्या बाबतीत कुस्ती उद्या बोलवा इथं तुमच्या स्टेजवर. त्यांनी काय करतो म्हणते आणि किती वेळामध्ये करतो आणि आम्ही लगेच करतो. काय त्यांनी केव्हा करतात तेही बघा. मी फार म्हणजे माझा आत्मविश्वास आहे माझ्या कामावर, म्हणून आम्ही बोलतो. म्हणून तुम्हाला विनंती करतो, ते संधी आली तुम्हाला हात जोडून विनंती करतो मी. कारण आमची इच्छा एकच राहिली. आता आमची 75 वर्ष आहेत, तरी 18 तास काम करतो. माझ्याकडे मी पदावर नाही, रोज 400 व्हिजिटर माझ्याकडे येतात. सकाळी 7 वाजेपासून रात्री 11-12 वाजे. 4-5 PA आहेत काम करायला. कलेक्टर ऐकतो, तहसीलदार ऐकतो, सगळेच ऐकतो. कशामुळे ऐकतो? ते इमेज निर्माण केलो, आम्ही पत्ते बाळगलो. कोणाजवळ 1 रुपया घेऊन आम्ही काम करत नाही. म्हणून आता हे एक लायक माणूस आहे. तुम्हाला हे जर तुम्ही बघा, निवडून आल्यानंतर 1 वर्षामध्ये काय चमत्कार होते ते फार परिसरावर काय आम्ही बघून आणलो. बरोबर आहे का कालिदास? हे माणसामध्ये फार ताकद आहे. महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं माणूस आहे. हे उगी येणार आहे काही एकदम हे तयार झालेत का म्हणले. लई फार विनंती करून मुख्यमंत्र्याला 3दा भेटलो मी. रात्री 2-2 वाजता मुख्यमंत्र्याला भेटलं, साहेब या माणसाला द्या आमच्याकडे. तुम्ही बघा काय चमत्कार होणार आहे. कसलंही काम, हे रस्ते बिस्ते तर जाऊ द्या हो, हे काहीच नाही. आता सकाळपासून काही आमचे वयोवृद्ध माणसं बोलले, पाटील आमच्या गावामध्ये पाणी पियाला मिळालं. मी म्हणतो मामा काळजी करू नका, 20 तारखेचं काम तुम्ही करा. 24 तारखेपासूनचं काम तुमच्या गावाला 6 महिन्यात जर नळ योजना होईना गेली तर आम्हाला परत येऊ देऊ नका म्हणून आम्ही सांगितलं. ही ताकद त्याच्यामुळे लोकांमुळे. आम्ही कोणीच नाही. आम्ही कोण होतो? पामर होतो आम्ही. कोणी जर छाती ठोकपणाने मग मी कोण आहे? रावणाची सोन्याची लंका राहिली नाही. आम्ही कोण होतो?
ते लोकशाहीमध्ये कुठे नेतील माणसं, दिल्लीच्या माणसाला गल्लीला आणून केव्हा सोडतील काहीच कळणार, सगळे कातडं निघाले की कळते पुन्हा. मग कोणी उठणं मग तवा कळते, अरे मी चुकलो गड्या लोकांमध्ये वागायचं. तुम्ही बघा आज निवडणूक आली की आम्ही किती मान खाली घालून नमस्कार करतो. बघा तुम्ही 23 तारखेच्या नंतर कोण लोकप्रतिनिधी तुम्हाला नमस्कार खाली, पण आम्ही नातं जपलं. आम्ही दैवत मानता मतदार. एखादा माणूस आमच्या गाडीला हात जर केला, कुठं जर काही दिसलं तर आम्ही उभा करता, काच खाली घालून चालता. ज्या लोकांमुळे आम्ही इथवर आलो आणि त्याच लोकांच्यामुळे आमची जर शायनिंग दाखवायला गेलो तर लोक कुठं ठेवतील याचा विचार करा तुम्ही. म्हणून चांगला, आता मी जास्त बोलणार नाही, खूप वेळ झालेला आहे, पण एक चांगला माणूस, माझी एक विनंती आहे तुम्हाला. बघा एकच वेळेस तुम्ही आता ज्या एक वेळेस संधी द्या आणि तुम्ही 1 वर्षात चित्र बघा हे माणूस काय करू शकतो. आज सगळं मंत्रालय आलते या माणसाच्या फोनवर, अनेकांची कामं केले. या 3 महिन्यामध्ये मला वाटते 2-3 हजार लोकांची कामं केलं असतात. अनेक गरीब माणसांची, अनेक विनाशुल्क. आणि तुम्ही किती माणसं या कंटाळणार माणसं. म्हणून तुम्हाला आता परत एकदा विनंती करतो, तुम्ही करताल एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि आमचं जे